चल निघूया. तिकडून जायचं इकडून जायचं. SMG कुठून जवळ पडेल? एक ना यार आगे. मुलं आहे ना कुठे पण टाकतात गाडी यार. गाडी बोलतोय सायकल यार कशी पण चालवतात. मागून येतं माणूस काय करतोय काय नाही. येता येताच लफडा झाला असता आता. इथंच आहे ना रे. हा आई बघ. तर मित्रांनो जरा पैसे डिपॉझिट करून आलो बँकेमध्ये. नंतर आपण निघूया परत. ठीक आहे मित्रांनो बँकेमध्ये पैसे भरलेच नाही आणि निघतो आता परत. आता आपल्याला जायचं आता माहिती टीमध्ये. पण माहिती टीम कुठे आहे मला पण एवढं नाही ट्रस्ट माहीत नाही तिकडचं. मी इकडे दिव्यामध्ये आल्यापासून मी कुठे एवढं जास्त फिरलो नाही आहे. आता मग मागे जो पोरगा बसला त्याला माहिती आहे माहिती टी कुठे आहे. त्याला त्याची रस्ता माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे. मित्रांनो तुम्हाला एक मजा दाखवतो. हे बघा अडकवून ठेवलं ट्रकवाल्याने. बरोबर ट्रेन ट्रॅकच्या मधोमधच उभं आहे. आता मला सांगा ह्याने अडकवल्याच्या नंतर मी आपण जाणार कसं काय करणार? इथे ट्रेन पण थांबवून ठेवले. म्हणजे माणसांना काय बोलायचं कसे पण तुम्ही गाड्या घालणार कसे पण जाणार असं थोडी जमतं. काकांचं रिएक्शन बघितलं का? काका एवढ्या ट्रॅफिक मध्ये पण बोलतात त्याने मोबाईल का लावलाय. काहीतरीच मोठं ट्रॅफिक लावून ठेवले रे. अर्धा ट्रकवाल्यामुळे झाले माहिती ते. तो होता ना क्रेनवाला त्याच्यामुळे झाले ते. करायचं हे अशी आहे दिव्याची पब्लिक. म्हणून बोलतो की दिव्यामध्ये येऊ नका जास्त. जरा ट्रॅफिक त्या मरणाचा लागतो. कसं माणसाने गाडी चालवायचं कसं जायचं इथनं.
नाही आणि पेट्रोलच नाही. पेट्रोल तर नाही भेटलं. बघू जेवढं काय होईल ते. आणि हां त्या दिवशी मी गेल्या टायमाला गेलो होतो इथून, तेव्हा इथून आम्ही खालून गेलेलो आणि तेव्हा हा ब्रिज चालू नव्हता गेला. आणि आता हा ब्रिज चालू केला, हा नवीनच बनलेला आहे. आताच काहीतरी 2 हप्त्या अगोदर चालू केला हा ब्रिज. तुम्हाला सगळ्यात चांगले रस्ते आणि चांगली प्रॉपर्टी दाखवतो जी दिव्यामध्ये असेल. हे बघा ते अजून बनतंय, एकदम चांगले एकदम सुटसुटीत रोड आहेत, मस्त रोड आहेत आणि आतमध्ये प्रॉपर्टीज पण मस्त आहेत. मी तर बोलतो मित्रांनो, जर घ्यायची असेल ना दिव्यामध्ये प्रॉपर्टी तर माय सिटीमध्ये सगळ्यात बेस्ट प्रॉपर्टी आहे. त्या साईडला तुम्ही येऊ शकता. तर मी आता त्याला त्याच्यात गाडी देणार आहे, तर थांबूया आपण आणि त्याला गाडी देऊया. बघूया कशी गाडी चालवतो. त्याला अगोदर पण मी शिकवलं थोडीफार, बघूया चालवतो का तिथे. ओमकार गाडी चालवशील ना नक्की? तर मग चालव. चालव गाडी. एकदम स्लोली सोडायचं, एकदम स्लोली. हेवाला एकदम स्लो सोड, काय एकदम हेवाला एकदम स्लो सोडायचं आणि ब्रेक हा आहे आणि खालचा आहे, ठीक आहे? लक्षात ठेव. चालव, पकडले मी. हळू हळू. बंद का पाडतोय? जाऊ दे, हळूहळू जाऊ दे. थोडा थोडा क्लच सोड, थोडा क्लच सोड. जाऊ दे अशीच. मी हा फर्स्ट गिअरवरती चालवतो सध्या तरी. त्याला फर्स्ट गिअरवरती चालवायला सांगतो आणि जेव्हा तो म्हणजे फर्स्ट गिअर एकदम प्रॉपर क्लच वगैरे त्याच्या हातात बसून जाईल त्याने क्लच वगैरे त्या हातात जेव्हा बसून जाईल त्यानंतर मग त्याला सेकंड थर्ड फोर्थ गिअरवरती पोचवेल. तोपर्यंत नाही, कारण त्याचा मध्ये अजून बॅलन्सचा एवढं त्याला जमत नाही आहे बॅलन्स करायला. जेव्हा तो प्रॉपर जेव्हा बॅलन्स करायला शिकशील तेव्हा तुला सेकंड थर्ड गिअरवरती जायला देईल. 40-50ची स्पीड आरामात आहे, ठीक आहे? तर मग थोडंसं तुला शिकवतो, नंतर मग निघूया. तर मित्रांनो, आता ओमकारला गाडी शिकवली होती मागायची. सेकंड गिअरपर्यंत चालवायला शिकला आहे तो आणि आता आपण घरला निघतो परत. आता घरी जायचं आहे. सिटीचा नजारा बघा तुम्ही. गाडी शिकवण्यासाठी किंवा व्हिडिओ शूटसाठी मस्त जागा आहे. जर कोणी दिवामधलं असेल आणि ते जर व्हिडिओ शूटसाठी जर जागा शोधत असतील तर त्यांना माय सिटीमध्ये मस्त जागा आहे व्हिडिओ शूटसाठी. आपण आलोय माय सिटीच्या बाहेर आणि आता आपल्याला रिटर्न ह्याच्या वरतीच चढायचं. त्या फ्लायओव्हरच्या वरती जायचं आपल्याला. याच फ्लायओव्हरने जाणार आहे आपण.
तर मित्रांनो आता मी पोहोचलो आहे परत फाटकाला आणि फाटकावरती परत सिग्नल भेटलं आहे तिथे बघा. मला परत उभे राहा, टाईमपास करा, अर्ध्या तासानंतर घरी जा. दररोजचं आपलं हेच रुटीन आहे. यायचं, फाटकावरती उभं राहायचं, टाईमपास करायचा. ती ट्रेन पण येऊन तिथे थांबली, ती ट्रेन जात पण नाही. फाटकामधून तर बाहेर निघालो आहे, कसं तरी तिथल्या ट्रॅफिकमधून निघालो आहे बाहेर. आलं आता आपल्या एरियामध्ये. हे लोक आता तिथून तरी पटापट निघायला भेटतं की नाही काय माहीत नाही, कारण इकडे पण ट्रॅफिक वाटतंय थोडंफार. ट्रॅफिक पटापट फिल्टर आउट करायला लागेल. घरी पोहोचलो. तर आजचा ब्लॉग हा एवढाच होता. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि आता आपण जस्ट पोहोचलो आहे घरी, समोरची बिल्डिंग असते. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.